नमस्कार. मी सौमित्री भट आणि आपण पाहत आहात काव्य रसरंजन. आज ज्ञानेश्वरी जयंती, त्यानिमित्ताने पैसचा खांब ही माझी काव्यरचना मी आपल्यासमोर सादर करत आहे. एरवी आपण मंदिरामधनं जातो आणि ईश्वराचं म्हणजे मूर्ती असते मंदिरामध्ये, तिचं दर्शन घेतो. पण आज आपण अशा एका मंदिरामध्ये जाणार आहोत की जिथे देवाची मूर्ती नाही, पण देवतुल्य अशा एका खांबाचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे. मग हा खांब म्हणजे नेमका कसला आहे, काय आहे, कशासाठी त्याला आज एवढं दिव्यत्व प्राप्त झालेलं आहे, ते आता आपण पाहणार आहोत. की आपेगाव इथे ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म झाला. या चौघाही भावंडांना अतिशय कष्टामध्ये दिवस काढावे लागले, कारण संन्याशाची मुलं म्हणून समाजामधून त्यांना हा त्रास सहन करावा लागत होता. मग त्यांना शुद्धीकरणासाठी म्हणून पैठणला जा असं सांगण्यात आलं. तर त्यावेळेला ते नेवासा इथे 2 वर्ष राहिलेले होते. आता निवृत्तीनाथ हे वडील बंधू माऊलींचे, आणि मग त्यांनी त्यांना आदेश दिला की ज्ञानेश्वरीचं लिखाण तू करावंस. म्हणजे हे अशासाठी सांगण्यात आलेलं होतं की भगवद्गीता ही संस्कृतमध्ये आहे आणि त्या 700 श्लोकांचा अर्थ सामान्य लोकांच्या समजण्याच्या पलीकडे. त्यामुळे निवृत्तीनाथांनी सांगितलं की हे प्राकृतामध्ये याचं ते भाषांतर सर्वसामान्यांपर्यंत नेण्याचं काम मग हे पुढे ज्ञानेश्वर माऊलींनी केलं. तर अशा पद्धतीने ज्या ठिकाणी त्या शंकराच्या मंदिरामध्ये एका खांबाला टेकून ते बसत असत आणि तिथे त्यांनी ती ज्ञानेश्वरी त्यांनी सांगितली. आणि त्या गावचे म्हणजे नेवाशाचे जे कुलकर्णी होते सच्चिदानंद बाबा, त्यांनी ती लिहून घेतली. अशा पद्धतीने 9000 ओव्या या त्यांनी सांगितल्या आणि सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतल्या. 1290मध्ये ज्ञानेश्वरीचा अशा प्रकारे जन्म झाला. त्या गावालाच नाही तर त्या खांबाला, त्या मंदिराला, त्या परिसराला आज त्यामुळे एक अलौकिक असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि एकूणच इतिहासामध्ये या सगळ्या परिसराची नोंद ही म्हणजे एक अलौकिक ते ठिकाण आहे. तिथे मोहनी राजाचं वगैरे पण मंदिर आहे. तर एकूणात हे अतिशय पवित्र असे ठिकाण आहे. आणि आज त्या ठिकाणी त्या पैसच्या खांबासंदर्भात ही जी कविता आहे ती मी आपल्यासमोर सादर करते. पैसचा खांब. शुद्धीपत्रासाठी त्यांनी ग्राम गाठले पैठण, प्रवरे तिरी पाजिले पुन्हा अमृत येऊन. अवहेल नासोसत आली संन्याशाची मुले, वाटेवरी होते काटे तरी मोगराची फुले. ज्ञानी यांचा महाराव विराजला भूमीवर, एक जड मूढ शिळा होती पाठीशीच स्थिर. गुरु निवृत्ती सांगती गीता सार्थ उकलणे, सच्चिदानंद बाबांचे सुरू जाहली लिहिणे. समोरच बैसलेला समुदाय होता मूढ, मनामध्ये होती त्यांच्या ज्ञानकणांचीच ओढ. ज्ञान ईश्वरी मुखाने होती साधी सोपी भाषा, ध्यानी मनी उमजुनी प्रवाहित झाली आशा. आता हा प्रवाह नेमका कुठून कसा चाललेला आहे? समोर बसलेले जन हे तर मूढ होते. ज्ञानेश्वर माऊलींनी अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. अर्थातच त्यांची समज, त्यांचं ज्ञान हे सगळं अलौकिकच होतं. पण या समोर बसलेल्या मंडळींपर्यंत ते कशा पद्धतीने पोहोचलं याची आपण कल्पना करू शकतो. ध्यानी मनी उमजुनी प्रवाहित झाली आशा. अमृताते जिंके पैजा, अमृताते जिंके पैजा, ऐसा शब्द एक एक, स्वतःला जाणण्यास मिळविला की रसिक. जीवातळी अंथरिला त्यांचा अनमोल जीव, भक्ती मार्ग केला सोपा, पाठीशी होता शिव. हृदयाचा हृदयाशी सुरू झाला से संवाद,
मना मनात जागला तोच अनाहत नाद. सारथी होऊन या, त्यावेळेला जेव्हा भगवद्गीता सांगितली तेव्हा, सारथी होऊन या आला होता तो द्वापारी. कलियुगी येऊन या सांगितली ज्ञानेश्वरी. कलियुगी येऊन या सांगितली ज्ञानेश्वरी. दूर सारुनी अज्ञान उजळली ज्ञानज्योत. अनंतातून तो आला दिव्य प्रकाशाचा स्रोत. शंका कुशंकांचा जरी खेळ अनादी काळाचा. मोठेपणास हो शाप अग्नी दिव्य सोसण्याचा. खूप हाल या मुलांना सहन करावे लागले, पण ते त्यातून तावून सुलाखून त्या अग्निदिव्यातून बाहेर आले. लव लव अग्निज्वाळा असं म्हणती उसळती. हीण राही भूमीवर तेज गगनी चढती. पृथ्वी आप तेज वायू निघाले वर वर. पंचमहाभूतांचाच जणू काही प्रवास सुरू झाला. पृथ्वीपासून ते अवकाशापर्यंत जायचंय, आता आकाशापर्यंत जायचंय. पृथ्वी आप तेज वायू निघाले वर वर. चढे ज्ञानाचा सोपान क्षुद्र जीव झर झर. कर्म ज्ञान भक्ती योग हरी मुखे हो ऐकला. धन्य धन्य श्रोतृवृंद कृतार्थची तो जाहला. मानव इतिहासाचा असे ज्याचा अवकाश. असा ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचा हो सावकाश. वरवर अशी कधी वाचू नये ज्ञानेश्वरी. अनुभवावी स्वतःशी मात्र एक तरी ओवी. नुरे जडत्वाची साथ वायू सवे ते विहरे. स्थूल राही भूमीवर सूक्ष्म अवकाशी स्थिरे. भूमीवर स्थिर तरी पोचे अवकाशी लांब. आता इथे मी त्या पैसचा खांब या शेळेबद्दल बोलते आहे. ती जडमुड शेळा आहे. ती अवकाशापर्यंत गेली कशी? इतकी सूक्ष्मापर्यंत ती गेली कशी? ती तर पृथ्वी तत्वावरच होती, पण तिला दिव्यत्वाचा स्पर्श झालेला होता आणि त्यामुळे खरोखरच तिचं एवढं महत्त्व वाढलेलं होतं. भूमीवर स्थिर तरी पोचे अवकाशी लांब. नेवाशाला स्थित आहे पैसचा दिव्य खांब. त्या दगडी खांबा होई स्पर्श एका अद्भुताचा. त्या दगडी खांबा होई स्पर्श एका अद्भुताचा. दर्शनाने साक्षात्कार माऊलीस भेटल्याचा. माऊलीस भेटल्याचा. ज्ञानदेवांचा हो स्पर्श जिथे झाला पार्थिव आला. अद्भुताच्या जोडीने हो शांत तिथे स्थिरावला. अद्भुत रस आणि शांत रस याच्या संदर्भामध्ये अर्थ घ्या. अद्भुताच्या जोडीने हो शांत तिथे स्थिरावला. देऊळी स्थित खांब इथे खांबाचे देऊळ. प्रवरे काठी नवल पैस खांबाचे राऊळ. टेकले ज्ञानेशती जरी होती एक शिळा. ठेवा वाच माथा तिथे वंदावे नित्य तिला. इथे शांताची या घरा ज्ञानमित्रापाशी वैस. इथे शांताची या घरा ज्ञानमित्रापाशी वैस. हा दुर्गाबाईंचा शब्द आहे. ज्ञानमित्र असं त्यांनी त्या शेळेला म्हटलेलं आहे. केवढा थांग अर्थ आहे याच्यामध्ये दडलेला. इथे शांताची या घरा ज्ञानमित्रापाशी बैस. अवकाशा घे कवेत पालवला इथे पैस. पालवला इथे पैस. साधा दगडाचा खांब झाला आकाशा एवढा. साधा दगडाचा खांब झाला आकाशा एवढा. हाडा मासाच्या माणसा अर्थ जाणतो तेवढा. नाते जुळे अनंताशी पैसो भूमीवरी स्थिर. अलौकिक अनुभूती घेत उभा साक्षीदार. घेत उभा साक्षीदार. धन्यवाद. जर आपल्याला ही काव्यरचना आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मुख्य म्हणजे आपला अभिप्राय कळवायला विसरू नका. नेहमीप्रमाणे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण कविता आपल्याला वाचायला मिळेल. ज्ञानेश्वर महाराज की जय.